40 वर्षापेक्षा जास्त नाही. कडगाव रोडला 2 ठिकाणी बसवत होते, एक कांबळ्याच्याने आणि एक गुंडपाच्याने बसवत. लई वर्ष झाली बंद आहे आणि त्या वेळेला कार्यक्रम भरपूर असायचे कडे. हा पहिल्यांदाच आम्ही इथं बघायला लागलो. एक दिवसात राजा शिरा शेती होतं. नागपंचमीला झोपाळे असायचे, पोरं खेळ करायचे, बायका झुमा फुगडी खेळायच्या. त्या दिवशी शिरा शेतीचं राज्य करत होतं. मित्रांनो, गडिंग्लजमधली अशी एक परंपरा जी खंडित झाली होती बरीच वर्ष आणि ती पुन्हा एकदा इथं आपल्या नदीवेस भागामधून सुरुवात झालेली आहे. नेमकी कोणती परंपरा आहे आणि काय आहे त्याविषयी थोडीशी माहिती घेऊयात. तुम्हीही नक्की इथं भेट द्या. इथं सगळे खेळीमेळीचं वातावरण असतं आणि मोठमोठे झोपाळे असायचे. लोक इथून बाहेरून शिवाई चौकातून इथं झोपाळे खेळायला यायचे लोक. आणि गाडगे फोडणे, स्लो सायकल चालवणे, म्हणजे 50-55 लोकसुद्धा यात सहभागी व्हायचे. म्हणजे लहानापासून मोठ्यापर्यंत त्यात सहभागी. आता काय होतं का नाही, आपल्याला नवीन मुलांना का नाही त्या खेळाबद्दल किंवा ह्या सणाबद्दल अजिबातच काही कल्पना नाही. त्यामुळं आज इथे शिरासाठी बनवून मागे जाण्याचा जो प्रयत्न केला तुम्ही, ह्या पिढीला तुम्ही जी काही माहिती दिलेली आहे तुम्ही, ती थोडीशी म्हणजे उजळणी झाल्यासारखं. मित्रांनो, हा नदीवेसचा परिसर आणि इथं उभी असलेली ही भव्य प्रतिकृती, हरवलेली परंपरा पुन्हा उभी राहिली आहे. आणि एकेकाळी गडिंग्लजच्या प्रत्येक चौकात, गल्लीत आणि वेशीवर शिराषष्ठी राजाची भव्य प्रतिकृती उभी असायची. सण आला की संपूर्ण शहरात उत्साह, सजावट आणि एकोपाचे वातावरण निर्माण व्हायचे. लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत प्रत्येकजण या परंपरेचा भाग असायचा. मित्रांनो, शिराषष्ठी राजा म्हणजे श्रीयाळ राजा, याची माहिती तुम्हाला मिळू शकते नेटवर. अनेकांच्या बालपणीच्या आठवणी या परंपरेशी जोडलेल्या आहेत मित्रांनो, आणि नक्की तुम्ही या कमेंट करा. सध्या काळ बदलला आणि हळूहळू ही सुंदर परंपरा खंडित होत गेली. अनेक ठिकाणच्या प्रतिकृती दिसनाशा झाल्या. नव्या पिढीला ही परंपरा फक्त जुन्या आठवणीतूनच कळत होती. आज पुन्हा एकदा नदीवेसमध्ये शिराषष्ठी राजा उभा राहिलेला आहे आणि त्याचबरोबर गडिंग्लजच्या जुन्या आठवणींनाही उजाळा मिळालेला आहे. शिराषष्ठी राजाचं आगमन हे नागपंचमीनंतर 6 दिवसानं सुरू होतं. पण ते नागपंचमीच्या दुसऱ्या दिवशीच ही प्रथा पूर्वीपासून म्हणजे करत आहोत आम्ही. याला जी 30 वर्षाची गती होती ती आता परत ती आम्ही चालू केली. 30-35 वर्ष झाली असेल हे बरं झालेलं आहे. आणि आता परत नवीन हे शेकोटी ग्रुपच्या मार्फत हे परत नवीन इथं अधिवेशन चालू केलेलं आहे आपण. आणि सुरुवात आहे यावर. सगळ्यांनी हे मूर्ती बघण्यासाठी यावे. उद्या संध्याकाळपर्यंत 4 वाजेपर्यंत राहणार आहे. मित्रांनो, आता आपण सर्वांनी मिळून ही परंपरा जपूया, जेणेकरून पुढच्या पिढीला अभिमानाने म्हणता येईल ही आहे आपल्या गडिंग्लजची परंपरा, संस्कृती आणि मातीची जिवंत ओळख.